कोपरगाव येथील संजीवनी युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनी युनिव्हर्सिटीतील MBA, BBA, BTech व MSCच्या एकूण 8 विद्यार्थ्यांना रशियाच्या नामांकित उरल फेडरेशन युनिव्हर्सिटीमध्ये 15 दिवसांच्या इंटर्नशिपसाठी मार्गस्थ झाले आहेत। त्यांच्या समवेत फॅकल्टी एक्सचेंज उपक्रमांतर्गत इंटरनॅशनल विभागाचे डीन डॉक्टर महेंद्र गवळी हे सुद्धा रशियाला गेले आहेत। उरल फेडरेशन युनिव्हर्सिटी व संजीवनी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झालेला असून या कराराचे हे फलित आहे। सर्वांचा विमान प्रवास खर्च, राहणे व जेवण उरल फेडरेशन युनिव्हर्सिटी करत आहे, अशी माहिती संजीवनी विद्यापीठाच्या अधिकृत सूत्रांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे। रशियाला गेलेले विद्यार्थ्यांमध्ये खुश हिम्मत पटेल, राघवेंद्र विजय नायडू, अनिकेत उदय धामणे, आर्या दिनेश कुंटे, ध्रुव श्रीकांत, ईश्वरी श्रीकृष्ण पवार, ऋषिका रमेश उंडे व वैष्णवी नितीन निकुंभ यांचा समावेश आहे। संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, तर संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी इंटर्नशिपसाठी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला। यावेळी व्हाईस चान्सलर डॉक्टर AG ठाकूर, डायरेक्टर डॉक्टर MV नागरहल्ली, डीन्स डॉक्टर कविता राणी, डॉक्टर समाधान दहिकर, डॉक्टर माधुरी जावळे, डॉक्टर विनोद मालकर, डॉक्टर देवयानी भामरे, डॉक्टर महेंद्र गवळी इत्यादी उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।